महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छोट्याशा मसुरे गावात गेली 400 वर्ष एक रहस्य आजही लोकांना आश्चर्यचकित करत आहे। एका मेंढपाळाची गाय रोज जंगलातील एका विशिष्ट शिळेवर दूध सांडत असे, पण एका रात्री सर्व काही बदलले। मेंढपाळाला स्वप्नात दिव्य प्रकाश दिसला आणि आवाज आला, मी स्वयंभू आहे, सीता आणि भवानीचा अंश म्हणून मी याच शिळेत प्रकट झाली आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी त्या शिळेजवळ पोहोचले, तेव्हा त्यांना एक अद्भुत ऊर्जा जाणवली आणि याच ठिकाणी कोकणातील जागृत शक्ती श्री भराडी देवी यांचा अवतार झाला। हळूहळू भराडी देवीची कीर्ती इतकी वाढली की पेशवे बाजीराव पहिला आणि चिमाजी अप्पा हे देखील दर्शनासाठी येथे आले। असे मानले जाते की देवीच्या आशीर्वादामुळे चिमाजी अप्पांना उत्तर भारतातील युद्धात विजय मिळाला। कृतज्ञतेपोटी त्यांनी मंदिराला 22 एकर जमीन दान केली आणि तेव्हापासून जगाला कळले ही केवळ शिळा नसून एक जागृत चमत्कार आहे। फेब्रुवारी मार्च महिन्यात येथे भव्य जत्रा भरते, पण एका वेगळ्या परंपरेसह। गावातील वीर तरुण जंगलात जाऊन जंगली डुकराची पारंपरिक शिकार करतात, तेव्हा जत्रा ठरते। शिकार यशस्वी झाली की असे मानले जाते की देवीने संमती दिली आहे आणि त्याच नंतर कोकणातील पवित्र उत्सव आंगणेवाडी श्री भराडी देवी जत्रा सुरू होते। याच परंपरेनुसार यावर्षी देवीच्या इच्छेने जत्रेची तारीख 9 फेब्रुवारी 2026 ठरवण्यात आली आहे। संपूर्ण कोकण भक्ती आणि उत्साहात न्हालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर पुढे पाठवा आणि कमेंट मध्ये लिहा जय भराडी देवी। असेच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी समयू ट्रॅव्हलला सबस्क्राईब करा।